नमस्कार मंडळी, आज मी बनवलेलं आहे घरगुती पद्धतीने आंब्याचे लोणचे. आंबट गोड तिखट असे चटपटीत लोणचं होतं. व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा. इथे आपण कोणताही बाहेरचा मसाला वगैरे वापरलेला नाही. घरातीलच मसाले जे हाताखालचे असतात तेच वापरून आपण हे आंब्याचं लोणचं बनवलेलं आहे. इथे टोटल मी 25 हे आंबे हे बाजारातून छान असे चिरून आणलेले आहेत. आता कारण की बाजारामध्ये आपण जेव्हा आंबे आणतो तेव्हा आपल्याला धुणे वगैरे शक्य नसते. आता हे धुवायचे कसे ते मी तुम्हाला सगळे सविस्तर सांगणारच आहे. आता गावाकडे काय होतं, गावाकडे आंबे वगैरे आणले की झाडावरून काढून आणतात. मग ते रात्रभर पाण्यात ठेवले जातात. मग दुसऱ्या दिवशी त्याला पुसून वगैरे थोडेसे सुकवून आपण ते चिरून वगैरे घेतो. पण आपण जर शहरात वगैरे राहत असेल तर ते शक्य नसतं, कारण की असे बाजारातूनच डायरेक्ट आपल्याला चिरून आंबे हे आणावे लागतात. तर टोटली ते 25 ते 30 मी आंबे घेतलेले आहेत. आणि आता पाड वगैरे आलेला एखादा आंबा होता तो मी बाजूला काढलेला आहे. आणि याच्या ज्या कुया होत्या त्यासुद्धा मी बाजूला काढलेल्या आहेत. आता तुम्हाला शक्य असल्यास तर आवडत असेल तर तुम्ही या कुई ज्या असतात त्या छान लागतात आंब्याच्या लोणच्यामध्ये मुरले की ते तुम्ही घालू शकता. पण मी ते सगळ्या अशा टोटल काढलेल्या आहेत. जेवढ्या चांगल्या होतील तितक्या मी घातलेल्या आहेत. तर आपल्याला आता काय करायचं आहे, कारण की आंबे आपण धुतलेले नाही आहेत, तर आपल्याला हे एक रात्र असंच हळद मीठ लावून ठेवायचं आहे. तर इथं मी 250 ग्रॅम मीठ घेतलं होतं. त्यातलं थोडंसंच मीठ इथे मी आत्ता वापरलेलं आहे. तर हे आपल्याला हळद आणि मीठ लावून असंच ठेवायचं आहे. आता इथं तुमच्याकडे स्टीलची पाटी वगैरे असेल तर ती तुम्ही वापरू शकता. पण माझ्याकडे इथे मोठे असं एखादं भांडं नाही आहे, त्यामुळे मी इथं प्लॅस्टिकचा टब घेतलेला आहे. तुम्ही स्टीलचं वगैरे भांडं असेल किंवा तुमच्याकडं मोठी परात वगैरे असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता इथं 2 ते 3 चमचे अशी मी हळद टाकलेली आहे. मोठे 2 ते 3 चमचे आपल्याला हळद वापरायची आहे. आता तुमच्याकडे शक्य असल्यास तुमच्याकडे जर घरात दळलेली वगैरे हळद असेल, हळकुंडापासून केलेली ती वापरा. ही मी करून ठेवलेली आहे, तीच वापरलेली आहे. आणि आपण इथं वर्ष ते 2 वर्षासाठी लोणचं टिकावं यासाठी नेहमी आपण प्रयत्न करत असतो, याला बुरशी वगैरे लागू नये. तर शक्य असल्यास घरातीलच हळकुंडापासून बनवलेली हळद वापरा. तर इथं मी तीच वापरलेली आहे. तर आता चांगलं हळद आणि मीठ इथे चोळून घेतलेलं आहे. आणि हे ओव्हरनाईटसाठी मी असंच ठेवणार आहे. तर हे साईडला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी काय प्रोसेस असते ती मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता आंब्याचं लोणचं म्हणले की याला 2 ते 3 दिवस प्रोसेस असते. आपण हे झटपटसुद्धा बनवू शकतो. पण ह्या अशा प्रकारे केलं की आपलं लोणचं हे वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकतं. तर आता आपण हे रात्रभर असंच ठेवणार आहोत. ह्याच्यावरती एखादा कपडा झाकून ठेवायचा आहे, कॉटनचा वगैरे. नाहीतर तुम्ही असंच एखादं झाकण वगैरे लावून ओव्हरनाईटसाठी ठेवला तरी चालेल. आता हा दुसरा दिवस आहे. इथे बघू शकताय आंब्याच्या फोडी चांगल्या अशा थोड्याशा मऊसर पडलेल्या आहेत. हळद मीठ लावल्यामुळे ह्याचा जो चीक वगैरे असतो आणि जो आपल्या आंब्यांना वगैरे लागलेला असतो तो निघून जातो. ह्या ज्या आंब्याच्या ज्या फोडी असतात त्या एकदम अशा धुतल्यासारख्या होतात. त्यामुळे आपल्याला हळद आणि मीठ लावून असंच ओव्हरनाईटसाठी ठेवायचं आहे. इथे एक झारी घेतलेली आहे. झारीच्या साहाय्याने मी यातल्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या काढून एका बाजूला टबमध्ये घेतलेल्या आहेत. तर इथे बघू शकता हळद मिठाचं पाणी हे बाजूला झालेलं आहे. आणि ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्यांना जी घाण वगैरे लागलेली असते ती निघून जाते. यामध्ये बघू शकताय पूर्ण असा जे आंब्याच्या फोडींना जी घाण वगैरे होती ती निघून यामध्ये गेलेली आहे. पाणी तुम्ही झाडाच्या एखाद्या कुंडीत वगैरे ओतू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुडामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता. तर आपल्याला ह्या आंब्याच्या फोडी 8 ते 9 तास अशा सुकवून घ्यायच्या आहेत. कारण की सुकवल्यामुळे आपलं लोणचं व्यवस्थित हे टिकतं. त्यामुळे आपल्याला या आंब्याच्या फोडी ह्या सुकवून घ्यायच्या आहेत. आणि आंब्याचं लोणचं कधीही करताना पावसाळा सुरू झाले की मगच करायचं आहे. नाहीतर मेच्या एंडिंगमध्ये तुम्ही हे लोणचं बनवू शकता. कारण की जी आंब्याची कुई असते ती व्यवस्थित अशी तयार झालेली असते. आणि बेसिकली हे आंब्याचे लोणचे हे ह्या दिवसामध्येच येतात आणि या दिवसामध्येच लोणचं घातलेलं एकदम छान असं होतं. हे आता शक्य असल्यास कोण उन्हामध्ये सुद्धा वाळवतं. मी इथं पंख्याखाली वाळवणार आहे. 8 ते 9 तास आपल्याला हे पूर्ण फोडी अशा पंख्याखाली सुकवून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण साहित्य काय काय घेतले ते पाहूयात. मी 250 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे, 50 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत, 50 ग्रॅम बडीशोप घेतलेले आहे, हिंग घेतलेले आहेत 2 चमचे आणि 50 ग्रॅम मेथी घेतलेली आहे. आणि आपल्याला लागणार आहे मोठं खाडं मीठ हे लागणार आहे. आणि 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. इथे अंदाजे मी अर्धे पातेले हे तेल घेतलेलं आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर 300 ते 350 ग्रॅम हे तेल आहे. 25 आंब्यांसाठी हे पुरेसं होतं. तर इथे माझ्या आंब्याच्या ज्या फोडी आहेत त्या सुकलेल्या वगैरे आहेत. तोपर्यंत आता आपण मसाला काय करून घेणार आहे.
तेल एका साईडला मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। मोहरी आपली छान अशी तडतडेपर्यंत आपल्याला ही चांगली भाजून घ्यायची आहे। याने काय होतं, मोहरीची डाळ व्यवस्थित होते, त्यामुळे इथे मी भाजून घेतलेले आहे आणि ह्यातलं जे मॉइश्चर वगैरे असतं ते निघून जातं। त्यामुळे आपल्याला ही मोहरी ही छान अशी तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। त्यासोबतच मी ते जिरेपूडसुद्धा वापरते लोणच्यासाठी। कोण वापरतं कोण नाही वापरत, पण आवर्जून नक्की घाला, त्याने लोणचं खूप छान होतं आपलं। तर इथे झालेले आहेत, जिरेसुद्धा भाजून झालेले आहेत। मेथीसुद्धा आता अशाच प्रकारे आपल्याला 3 ते 4 मिनिटं अशी भाजून घ्यायची आहे। अशाच प्रकारे आपण सगळे मसाले हे भाजून घेणार आहे। आता धनेपूड माझ्याकडे तयार आहे, पण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही धनेसुद्धा अशाच प्रकारे हे भाजून घ्यायचे आहेत। आता बडीशोप आणि दालचिनीसुद्धा मी अशाच प्रकारे ही भाजून घेणार आहे। तुम्ही शक्य असल्यास 2-3 लवंगा घातल्या तरी चालेल। आता आपले इथे सगळे मसाले हे भाजलेले आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे मोहरीची डाळ वापरली तरी चालेल, तीसुद्धा अशाच प्रकारे गरम करून घ्यायची आहे। जे खाडं मीठ आहे ते मी इथं अशाच प्रकारे थोडंसं गरम करून घेणार आहे। त्यातसुद्धा मॉइश्चर असतं, त्यामुळे आपल्याला हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या जे लोणचं आहे त्याला बुरशी वगैरे येऊ नये, व्यवस्थित आपलं लोणचं वर्ष ते 2 वर्ष टिकावं यासाठी। तर इथं तेल आपलं छान असं कडकडीत गरम झाले की नाही ते पाहायचं आहे। हे लाकडी घाण्याचं मी सूर्यफूल हे वापरलेलं आहे। शक्य असल्यास तुम्ही शेंगदाणा तेल वापरू शकता किंवा मोहरीचं तेलसुद्धा वापरू शकता। तर तेल आपलं छान कडकडीत हे गरम झालेलं आहे, तर ते आता थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत इथे मी जाडसर अशी मोहरी ही मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। इथे मी मेथीसुद्धा अशाच प्रकारे बारीक केलेली आहे। बडीशोप आणि जिरे एकत्र बारीक केलेले आहेत आणि इथे मी 2 ते 3 चमचे ही धनेपूड घेतलेले आहे आणि 2 ते 3 चमचे हे सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि जो लसूण राहिला होता दाखवायचा तो सुद्धा मी अशाच प्रकारे हा थोडासा चेचून घेतलेला आहे। तर आपल्या फोडी छान अशा सुकलेल्या आहेत। सुकल्यामुळे काय होतं, छान आपलं लोणचं टिकतं। तर फोडी वगैरे आपल्या आंब्याच्या छान सुकलेल्या आहेत। आता मी इथं 2 ते 3 चमचे हळद टाकलेले आहे। हळद आपण आधी टाकली होती, त्यामुळे मी इथं जास्त आता हळद वापरलेलं नाही। तर 2 ते 3 चमचे हळद टाकलेले आहे, खाडं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर 2 चमचे हा हिंग टाकलेला आहे। हिंग हा आवर्जून आंब्याच्या लोणच्याला घालावा, त्याने बुरशी आपल्या लोणच्याला अजिबात येत नाही। हे सगळे एकत्र आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि जे इतर राहिलेले मसाले होते ते सुद्धा आपण घालणार आहे। तर पहिल्यांदा टाकलेले आहे जिरेपूड, मोहरी वगैरे अशाच प्रकारे जे आपण मिक्सरला बारीक करून मसाले घेतलेले आहेत ते सगळे टाकायचे आहेत। मस्त असं आपलं चटपटीत मसालेदार हे लोणचं होतं आणि जसजसं हे लोणचं मुरायला लागतं तसतसं ह्याची टेस्टसुद्धा आणखीन वाढते। तर गूळ हा मी इथे किसून घेतलेला आहे। गूळ हा पहिल्यांदा दाखवला नव्हता, पण आत्ता दाखवते। गूळ हा किसून घ्यायचा आहे। इथे मी 25 आंब्यांसाठी 500 ग्रॅम हा गूळ घातलेला आहे। गुळाने आपल्या आंब्याला खूप छान अशी चव येते आणि जो आंबटपणा असतो तो कमी होतो आणि आपण हा वर्ष ते 2 वर्ष लोणचं जसं मुरेल तसं हे तितकंच गोडीला छान लागायला सुरुवात होते। त्यामुळे आवर्जून अशा प्रकारे लोणचं हे एकदा तरी नक्की करून बघा। अजून सीझन आहे तोपर्यंत हे आंब्याचं लोणचं तुम्ही बनवू शकता। आता सगळं हे एकत्र केलेलं आहे आणि असंच आपल्याला मसाले एकत्र करून सगळे घ्यायचे आहेत आणि 1 चमचा इथं मी लाल तिखट वापरलेलं आहे। जास्त लाल तिखट घातलेलं नाही, कारण की हे लोणचं मी मुलांसाठी बनवत आहे। आता तिखट लोणचं असतं ते मी बाजूला केलेलं आहे, त्याची रेसिपी याआधी मी शेअर केलेली आहे, तीसुद्धा नक्की तुम्ही जाऊन पाहू शकता। तर तेल एकदम थंड करून घेतलेलं आहे, तेल थंडच करून घालायचं आहे आणि थोडंसं मी साईडला ठेवणार आहे। तर आता हे तेल आपण टाकल्यानंतर सगळं असं हे फोडींना व्यवस्थित असं लागलं पाहिजे, तेल सगळं एकत्र असं लावून घ्यायचं आहे। प्रत्येक फोडीला मसाला तेल टाकल्यानंतर लागतो, त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित असं आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे। याच्यानंतर आपण जेव्हा भरणीत आपण हे लोणचं भरणार आहोत तेव्हा आपल्याला हे तेल लागणार आहे, त्यामुळे थोडंसं साईडला ठेवलेलं आहे। तर इकडे बघू शकता आत्ताच किती मसालेदार असं चटपटीत आपलं हे लोणचं दिसतं आहे। तर हे एखाद्या काचेच्या भरणीत, चिनी मातीच्या भरणीत भरून घ्यायचं आहे। शक्य असल्यास काचेच्या आणि आपल्या चिनी मातीच्याच भरणीत आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे। थोडंसं तळाला मी मीठ टाकलेलं आहे, याने काय होतं आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं। कोणतेही पदार्थ साठवणीचे करताना मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवावं लागतं, तरच ते जो पदार्थ आपण बनवतो तो वर्षभर टिकतो। तर इथं भरणी स्वच्छ धुवून मी उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे हे लोणचं भरून घेतलेलं आहे आणि राहिलेलं जे तेल होतं ते मी आत्ता टाकलेलं आहे।
लोणच्याच्या फोडीला वरती थोडासा तेलाचा थर आला पाहिजे, म्हणजे आपल्या लोणच्यालाही बुरशी येत नाही. 3 ते 4 दिवसामध्ये हे लोणचं खाण्यायोग्य आहे. अशा प्रकारे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.